पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज येणार आहेत। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, कशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे? आज पाडवा आहे, पाडव्यानिमित्ताने संपूर्ण उत्साह आपण पाहतोय आणि आजच पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत। अगदीच माझ्या मागे दृश्यांमध्ये जर आपण पाहाल तर चोख असा बंदोबस्त प्रत्येक चौकामध्ये पंतप्रधानांसाठी या ठिकाणी लावण्यात आले आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कोणत्याही क्षणी आगमन होऊ शकतं। पाहू शकतो की आता जे आहे ते पोलिसांकडून या ठिकाणी रस्सी जी आहे ते लावली जात आहे, कारण की कोणत्याही लोकांना जे आहे ते रस्त्यावरती या ठिकाणी येऊ दिलं जाणार नाही। काही कार्यकर्ते या ठिकाणी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी या ठिकाणी जमलेले आहे, मात्र बाजूच्या रस्त्याने जे आहे ते नरेंद्र मोदी जे आहे ते आता थेट विमानतळावरून नागपूरच्या रेशीम बाग येथे जे आहे ते पोहोचतील आणि त्यानंतर जे आहे ते पवित्र दीक्षाभूमी येथे जाणार आणि जो मुख्य कार्यक्रम आहे माधव नेत्रालय येथील त्या ठिकाणी दीक्षाभूमी येथील भेटीनंतर जे आहे त्या ठिकाणी ते पोहोचतील। मात्र त्यापूर्वी जर आपण पाहायला गेलं तर चोख असा पोलिसांचा बंदोबस्त जे आहे ते संपूर्ण परिसरात लावण्यात आलेला आहे। पूर्ण वाहतूक सध्या स्थितीमध्ये जे आहे ते बंद करण्यात आली। आता कोणत्याही क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी येऊ शकतो आणि दृश्यांमध्ये जर पाहाल तर या ठिकाणी अशा पद्धतीने ठिकठिकाणी जे आहे ते बॅनर्स जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी लावण्यात आले आहे। अनेक भाजपाचे पदाधिकारी जवळपास 15,000पेक्षा जास्त भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी थांबतील आणि त्यांचं स्वागत करतील। आज विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा जे आहे ते रेशीम बागला या ठिकाणी भेट देणार आहे, त्यामुळे त्यांच्या भेटीला जे आहे ते अधिकचं महत्त्व आहे। दीक्षाभूमीला त्यांची दुसरी भेट असेल। यापूर्वी 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते दीक्षाभूमीला आलेले होते, मात्र आता ही त्यांची दुसरी भेट दीक्षाभूमीला। काही कार्यकर्ते आपण या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा एकूणच प्रयत्न करूया। काय सांगाल, आज पंतप्रधानांचा दौरा आणि गुढीपाडवा म्हणजे दोन जे आहे ते आनंद आज या ठिकाणी नागपूरमध्ये पाहायला मिळते, काय उत्साह आहे? मैं महेंद्र गुप्ता, भारतीय जनता पार्टी उत्तर नागपुर का उपाध्यक्ष। आज हमारे लिए नागपुर वासियों के लिए बहुत खुशी की बात है, नरेंद्र जी मोदी आज साल का पहला दिन है और पहले दिन हमारे यहाँ नागपुर में आ रहे हैं और आज संघ में कार्यक्रम है, नेत्रालय का उद्घाटन है, करने आ रहे हैं। तुम्ही काय सांगाल का, एक झलक पाहण्यासाठी या ठिकाणी थांबला? हो, आम्ही इथे नरेंद्र मोदींची एक झलक पाहण्यासाठी आलेलो आहे आणि पहिल्यांदा येत आहेत ते आमच्या नागपूरला। नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर मोठा उत्साह सर्वच भाजपचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा बंदोबस्त चोहोबाजूने करण्यात आला। आता कोणत्याही क्षणी पंतप्रधानांचं आगमन जे आहे ते नागपूरमध्ये होऊ शकतं। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, त्यांचं स्वागत करण्यासाठी नागपूर विमानतळावर दाखल झाले आहे आणि नागपूर विमानतळापासून थेट पहिली भेट जी आहे ते नागपूरच्या रेशीम बाग येथे पंतप्रधानांची असणार आहे। त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह जे भैयाजी जोशी यांच्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात येईल। त्यानंतर संघाचे जे काही काम असतात त्या संदर्भात माहिती जी आहे ते एकूणच जे आहे ते पंतप्रधानांना दिली जाणार आणि त्यानंतर दीक्षाभूमी या ठिकाणी देखील पंतप्रधान भेट असेल आणि नंतर जे आहे ते माधव नेत्रालयाच्या या ठिकाणी आपण पाहू शकतो की ताफा जो आहे तो वेळोवेळी पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे ते या ठिकाणी पूर्ण पोलिसांचा ताफा वेळोवेळी या ठिकाणी या पद्धतीने जे आहे ते या परिसरामध्ये पोलिसांचं पथक जे आहे ते राऊंड मारताना दिसतोय पूर्ण। जी ज्ञानेश्वर, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आपण ही गिरगाव मधील दृश्य पाहतोय, या ठिकाणी उत्साह आपण पाहतोय। संपूर्ण मुंबईतील तरुणाई गिरगाव मध्ये गुढीपाडव्याचा उत्साह या ठिकाणी साजरा करण्यासाठी पोहोचत असतात। मोठ्या संख्येने या ठिकाणी आता नागरिक या शोभायात्रेत सहभागी झालेले आपण पाहतोय। तर नागपूरमध्ये आपण पाहिलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत। त्यांचा आज नागपूरमध्ये दौरा आहे आणि या ठिकाणी या दौऱ्याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे। आजचे दोन महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय, एकीकडे आज पाडवाचा उत्साह तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नागपूरमध्ये आगमन थोड्याच वेळामध्ये होणार आहे। थोड्याच वेळात ते नागपूरमध्ये येणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।